नमस्कार मित्रांनो, तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे भारतीय राज्यघटना संविधानवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न होणार आहे, कारण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न 100% विचारले जातात. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न आपण पाहूया. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 2, कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही? तर त्याचं उत्तर आहे मतदानाचा हक्क बजावणे. प्रश्न 3, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर ते दिल्ली येथे आहे. प्रश्न 4 पाहूया. भारताचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? तर ते गणेश वासुदेव माळवणकर होते. प्रश्न 5, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 324 कलम. प्रश्न 6, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न 7, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 17. प्रश्न 8, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर तो 5 वर्षांचा असतो. प्रश्न 9, कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 10 पाहूया. इंटरपोल हे काय आहे? तर ते आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. प्रश्न 11, पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हे विषय घटनेच्या कोणत्या सूचीमध्ये नमूद केलेले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्य सूचीमध्ये. प्रश्न 12, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर ते मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. प्रश्न 13, राष्ट्रपती हे राजीनामा कोणाकडे देतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपतीकडे. प्रश्न 14, कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या 370व्या कलमानुसार विशेष दर्जा दिला आहे? तर ते राज्य आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 15, सर्वोच्च न्यायालयास घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता? तर तो आहे घटनेचा सरनामा. प्रश्न 16 पाहूया. कोणती भाषा ही राज्यघटनेची अनुसूची 18 ते 22 भाषापैकी एक नाही आहे? तर ती आहे अरबी. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करत चला. प्रश्न 17, भारतीय घटनेत कोणते कलम हे घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगते? तर ते आहे कलम 368. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आलेला आहे. प्रश्न 18, महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती? तर त्याचं योग्य उत्तर आहे 78. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही? तर ते आहे मतदानाचा हक्क बजावणे. प्रश्न 20, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ते राष्ट्रपतीला आहेत. प्रश्न 21, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 30. प्रश्न 22, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर ते आहे लोकसभा. प्रश्न 23, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. प्रश्न 24, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला? तर तो 1955ला मंजूर झाला. प्रश्न 25 पाहूया. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? तर ते आहेत राष्ट्रपती. प्रश्न 26, महाराष्ट्रात लोकसभेकरिता किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात? तर ते 48 लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. प्रश्न 27, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती? तर ते आहे 2:3. प्रश्न 28 पाहूया. राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत कोणाचा समावेश नसतो? तर ते विधान परिषद सदस्यांचा समावेश नसतो. प्रश्न 29, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ते अधिकार राष्ट्रपतींना आहेत. प्रश्न 30, महाराष्ट्रात विधानसभा व सभासद संख्या किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 228. प्रश्न 31, रिट ऑफ मॉडमॉस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? तर ते घटनात्मक दाद मागण्याचा हक्क या संबंधी आहे. प्रश्न 32, जनतेचा आवाज हे कशास म्हटले जाते? तर जनतेचा आवाज हे लोकसभेला म्हटले जाते. प्रश्न 33, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे कोणत्या दुव्यामुळे साधले जाते? तर ते मुख्यमंत्री पदामुळे साधले जाते. प्रश्न 34, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत जगदीप धनकर. प्रश्न 35, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ते आहे राजभाषेशी संबंधित. प्रश्न 36, माहितीचा अधिकार कायदा भारतीय घटनेने कोणत्या दिवशी सर्व देशभर लागू झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 मे 2005ला. प्रश्न 37, जन गण मन हे गीत कोणी लिहिले? तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. प्रश्न 38, भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणत्या अधिपत्याखाली काम करते? तर ते पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली काम करते.
प्रश्न 39, कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? तर ते मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 40 पाहूया. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. प्रश्न 41, भारताचे एकूण प्रशासकीय विभाग किती? तर ते 6 आहेत. प्रश्न 43, भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? तर ते 18 वर्ष आहे. प्रश्न 44, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते सरदार पटेल हे होते. प्रश्न 45, कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ती नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल ही संस्था आहे. प्रश्न 46, भारताचे सरन्यायाधीश कोणाची नेमणूक करतात? तर ते न्यायाधीशांची नेमणूक करतात. प्रश्न 47 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात? तर ते 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. 48 प्रश्न, संविधानाचे दुसरे नाव कोणते आहे? तर ते आहे राज्यघटना. प्रश्न 49, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर तो ग्रामसेवक असतो. प्रश्न 50 पाहूया. भारतातील पहिले राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती कोणत्या वर्षी घोषित केली होती? तर ती 1962 केली होती. प्रश्न 51, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते देवेंद्र फडणवीस हे आहेत. प्रश्न 52, कोणता देश लोकशाही देश आहे? तर तो भारत देश आपला. प्रश्न 53 पाहूया. राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ते उपराष्ट्रपती असतात. प्रश्न 54, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? तर ते पुणे इथे नाहीये. प्रश्न 55, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर ते आहे राज्यसभा. प्रश्न 56, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो 5 वर्षाचा असतो. प्रश्न 57, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर ती झाली आहे 14 ऑगस्ट 1862ला. प्रश्न 58, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो असतो 5 वर्षाचा. प्रश्न 59 पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर ती 14 ऑगस्ट 1862ला झाली. प्रश्न 60, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ते राजभाषेशी संबंधित आहे. प्रश्न 61, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर तो ग्रामसेवक असतो. प्रश्न 62 पाहूया. कोणता देश लोकशाही देश आहे? तर तो आहे भारत देश. प्रश्न 64, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? तर ते आहे राज्यसभा. प्रश्न 65, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ते आहे मुख्य न्यायाधीश. काही प्रश्न हे रिपीटेड घेतलेले आहेत कारण ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पुन्हा पुन्हा येत असतात. प्रश्न 66 पाहूया. आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले आहे? तर ते आहे तेलंगणा राज्य. प्रश्न 67, पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण होत्या? तर ते होत्या मीरा कुमारी. प्रश्न 68, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर ते राज्य सभागृहासाठी करतात. प्रश्न 69, 44व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले? तर ते आहे संपत्तीचा हक्क. प्रश्न 70, कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? तर तो आहे पोलीस. प्रश्न 71, राज्यघटनेबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर ते भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे हे चुकीचे आहे. प्रश्न 72, आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? तर ते तेलंगणा. प्रश्न 73, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे कोणत्या दुव्यामुळे साधले जाते? तर ते मुख्यमंत्र्यांमुळे साधले जाते. प्रश्न 74, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर ते आहे लोकसभा. प्रश्न 75, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती? तर ते आहे 2:3. प्रश्न 76, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ते राष्ट्रपतींना आहेत. प्रश्न 77, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे? तर ते आहे कोलकाता. प्रश्न 78, राज्य प्रशासकीय लवादाचा अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 79, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर ते सुकुमार सेन यांची केली होती निवड. प्रश्न 80, सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत नरेंद्र मोदी हे. प्रश्न 81, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ते देशाचे पंतप्रधान असतात. प्रश्न 82, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 जानेवारी 2015ला. प्रश्न 83, सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई. प्रश्न 84, संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे केली आहे? तर ते आहे अनुच्छेद 315. प्रश्न 85, राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारीला.
प्रश्न 86, मत द्यायचे नसेल तर कोणता पर्याय निवडावा लागतो? तर तो आहे नोटा पर्याय. प्रश्न 87, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? तर ते राज्यपाल करतात. प्रश्न 88, भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती 1993 झाली. प्रश्न 89, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते रंगनाथ मिश्रा. प्रश्न 90, जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 डिसेंबरला. प्रश्न 91, 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर ती आहे कोल्हापूर इचलकरंजी. प्रश्न 92, राज्यातील 29वी महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? तर ती आहे जालना इथे. प्रश्न 93, महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 50%. प्रश्न 94, पंचायत राज ही पद्धत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर ती आहे जिल्हा परिषद. प्रश्न 95, पंचायत राज क्षेत्रात विस्तार कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? तर तो आहे 1996ला. प्रश्न 96, पंचायत राज हा विषय भारतीय घटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे? तर तो आहे राज्य सूचीमधील. प्रश्न 97, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधीची तरतूद आहे? तर ती आहे 11वी. प्रश्न 98, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो राज्य सरकारला आहे. प्रश्न 99, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ते गट विकास अधिकारी यांचे असते. प्रश्न 100, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता होता? तर तो आहे लोकशाही विकेंद्रीकरण. प्रश्न 101, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर ती आहे स्थायी समिती. प्रश्न 102 पाहूया, नगरपालिकेच्या अध्यक्षास काय संबोधले जाते? तर ते आहे नगराध्यक्ष. प्रश्न 103, मतदान करण्यासाठी किती वयोमर्यादा पाहिजे? तर 18 वर्ष पाहिजे. प्रश्न 104, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर तो असतो गट विकास अधिकारी. प्रश्न 105, ग्रामसभा आयोजित करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर तो सरपंच यांना असतात. प्रश्न 106, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 मे 1962. प्रश्न 107, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? तर ते आहेत 3 स्तरीय. प्रश्न 108, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर ती बलवंतराय मेहता समितीने मांडली. प्रश्न 109, 2 स्तरीय पंचायत राज ही संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती? तर ती आहे अशोक मेहता समितीने. प्रश्न 110, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? तर तो वसंतराव नाईक या समितीमुळे अस्तित्वात आला. प्रश्न 111, वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर ती 1960ला स्थापन झाली. प्रश्न 112, महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो असतो राज्य शासनाला. प्रश्न 114, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर ते आहे विकेंद्रीकरण या तत्वावर. प्रश्न 115, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर ते आहेत विलासराव साळुंखे. प्रश्न 116, ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 117, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ते आहेत वि.स. पागे. प्रश्न 118 पाहूया, तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? तर ते जिल्हा अधिकारी यांना आहेत. प्रश्न 119, महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? तर ती आहे वसंतराव नाईक कमिटी. प्रश्न 120, आर्थिक वर्षात ग्रामपंचायतच्या किती सभा भरवणे आवश्यक असते? तर ते 4 सभा. प्रश्न 121, गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर ते उपविभागीय अधिकारी यांच्याकडून नियुक्त केला जातो. प्रश्न 122, ग्रामपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर तो असतो ग्रामसेवक. प्रश्न 123, ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव कोण असतो? तर ते असतात ग्रामसेवक. प्रश्न 124, घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? तर ते 9 डिसेंबर 1946ला झाली. प्रश्न 125, भारतीय संविधानात प्रथम किती भाषा नोंदवल्या आहेत? तर ते 22 भाषा नोंदवल्या आहेत. प्रश्न 126, भारताच्या राज्यघटनेत म्हणजेच संविधान सभेत किती सदस्य होते? तर ते होते 299. त्यामध्ये महिला किती होत्या ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. प्रश्न 27, घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची.
प्रश्न 128. घटना समितीतील मसुदा समितीचे अध्यक्ष व भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास संबोधले जाते? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संबोधले जाते. प्रश्न 129. संविधान सभेचे कायदा विषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर ते आहेत BN राव यांची. प्रश्न 130. घटना समितीला संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला? तर तो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला. प्रश्न 131. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकृत व संमत करण्यात आली? तर ती 26 नोव्हेंबर 1949ला. प्रश्न 132. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी अंमलात आली? 26 जानेवारी 1950ला अंमलात आली. प्रश्न 133. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजेच सरनामा कोणी तयार केला? तर तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला. प्रश्न 134. भारतीय संविधान समितीने कोणत्या दिवशी आपला राष्ट्रध्वज संमत केला? तर तो 22 जुलै 1947ला संमत केला. प्रश्न 135. जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून कधी निवडले गेले? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 जानेवारी 1950ला. प्रश्न 136. भारतीय राज्यघटनेत मूळ कलमे व परिशिष्टे यांची संख्या किती होती? तर 395 कलमे व 8 परिशिष्टे. प्रश्न 137. भारतात किती वर्ष वयावरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे? तर 18 वर्षावरील सर्व नागरिकांना. प्रश्न 138. कोणत्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी अशी लिखित राज्यघटना आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आपल्या भारत देशाची. प्रश्न 139. भारतात कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे संसदीय. प्रश्न 140. संसदीय शासन पद्धती भारत देशाने कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ते इंग्लंड देशाकडून घेतली आहे. प्रश्न 141. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहेत? तर ते अमेरिकेमधून घेतले आहेत. प्रश्न 142. भारतीय घटनेतील घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ती दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतली आहे. प्रश्न 143. संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात? तर त्यास प्रस्ताविका, सरनामा, उद्देशपत्रिका असे म्हणतात. प्रश्न 144. भारतीय कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये 1976ला समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या 2 शब्दांचा समावेश करण्यात आला? तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार. याच घटना दुरुस्तीला मिनी घटना दुरुस्ती म्हणतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 145 पाहूया. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे? तर तो कलम आहे कलम 17. प्रश्न 146. भारतामधील कोणत्या राज्यात स्वतःची अशी वेगळी राज्यघटना आहे? तर ते आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 147. भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य तर किती मूलभूत अधिकार दिले आहेत? तर ते आहेत 6. प्रश्न 148 पाहूया. भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? तर ते आहे 18 वर्ष. प्रश्न 149. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल हे. प्रश्न 150. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? तर ते राज्यपाल करतात. असेच अतिशय महत्त्वाचे प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.